तर भारतीय जनता युवा मोर्चाचे वंश लखानींचा युवा सेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। वंश लखानी हे भाजपा युवा मोर्चाचे वायव्य मुंबई उपाध्यक्ष होते। कार्यकर्त्यांसह वंश लखानींनी युवा सेनेमध्ये प्रवेश केला आहे। आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। टीव्ही9च्या कॉन्क्लेव्हमध्ये दिवसभर दिग्गजांची हजेरी। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री भुजबळ, टीव्ही9च्या मंचावर महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटलांचाही सहभाग। पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील ठिंगरे यांची चौकशी झाली। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कबुली। सिंधुदुर्ग पोलिसांकडून जयदीप आपटेंच्या कुटुंबाची 5.5 तास चौकशी। 5.5 तासांनंतर पोलीस आपटेंच्या घरातून निघाले। आपटेंच्या बचावासाठीची कायदे पंडितांची फौज भाजपशी संबंधित। छत्रपतींची बैमानी यांच्या रक्तातच। संजय राऊतांचा ट्विटमधून भाजपवर निशाणा। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक केवळ एकट्या महाराष्ट्रात। एप्रिल ते जून दरम्यान 70,795 कोटींची परकीय गुंतवणूक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विटद्वारे माहिती। विधानसभेला 60 पेक्षा जास्त जागा लढण्याचा मानस। जागा वाटपात आम्हाला 60 पेक्षा जास्त जागा मिळतील। अजित पवारांची इंडियन एक्सप्रेसला मुलाखत। विधान परिषदेच्या जागेसंदर्भात महायुतीत किंवा पक्षात चर्चा झालेली नाही। रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटलांच्या वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्मराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल। धर्मराव बाबा आत्रामांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर। जितेंद्र आव्हाडांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल। आव्हाडांवर वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सरकारची बदनामी केल्याचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप।